गुड मॉर्निंग. वरदसाठी नवीन स्विंग ऑर्डर केलाय आणि भर दुपारी पण या मुलाला त्याच्यामध्ये बसायचं असतं. तुम्हाला पण या झोक्याची लिंक हवी असेल तर कॉमेंट करा, कारण हा झोका ना 5 इयर्स पर्यंत आरामात चालणार आहे. आता इतके दिवस घरात आम्ही दोघेच होतो, तरी पण मी 1 लिटर दूध बंद नाही केलं, कारण मला आता घरातच पनीर बनवायला प्रचंड मजा येते. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असतं, त्याच्यामुळेच वरदला मी कटलेट्समध्ये किंवा असंच तुपामध्ये शॅलो फ्राय करून देत असते. आणि इतके न्यूज बघता बाहेरचं पनीर आणणं तर इम्पॉसिबल आहे. जर तुमचं पण बाळ आता सॉलिड्स घेत असेल ना, तर मेक शुअर त्याच्या जेवणामध्ये प्रोटीन असलं पाहिजे. आता कुठे बाहेर जायचं म्हटलं की घरातली किती सारी कामं आवरून जावी लागतात, हे मला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि इथे पण मी तेच करतेय, कारण आधी आम्ही चाललो होतो गुहागरला आणि मग तिथून चिपळूणला शिमग्यासाठी. घरातून निघताना ना असं वाटतं घर एकदम चकाचक असावं. तो मला माहिती आहे की आपण रिटर्न आल्यावरती परत साफसफाई करायचीच आहे, पण तरी पण हे का करते माहीत नाही. लग्नानंतर माझा कोकण दौरा चालू झालाय फिरण्यासाठी. त्यामधलं माझं तारकर्ली, दापोली आणि आता गुहागर फिरून झालंय. गणपतीपुळे आणि परत एकदा गोवा फिरायचं राहिलंय. पण अजून काही कोकणातले वेगळे स्पॉट्स असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच नाही, पण हळूहळू मी तेही फिरण्याचा प्लॅन करणार आहे. आता 3-3 बाळं एकाच गाडीमध्ये असल्यावरती काय धिंगाणा असेल हे तुम्हीच इमॅजिन करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सेकंड पार्ट बघण्यासाठी पण नक्की फॉलो करा. चला भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.